सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या अनंत लीळामधून जो आपल्याला परमेश्वरांनी बोध, जाणीव आणि समज दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात उतरवून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलेला आहे आणि सर्व सद्भक्त देवाच्या सन्निधानात आहे. आणि ते सद्भक्त एक चिकित्सा आचार्य आहे, देवाला विचारतात. परमेश्वर प्रत्येक प्रश्नाला सप्रमाण त्यांना उत्तर देतात, त्यांना समज, ज्ञान, बोध, जाणीव करून देतात. एकदा असंच देवाचा पूजा अवसर झालेला आहे आणि खेमाईसा आणि गौराईसा ह्या घोगर गावच्या गडगंज श्रीमंत अशा स्त्रिया होत्या. त्यांच्याकडे त्यावेळेस पाऊण लाखाची देवपूजा होती. आज आपण लाखाच्या गोष्टी करतो, कोटीच्या गोष्टी करतो, परंतु त्यावेळेस जे चलन होतं हे लाखापर्यंत जाणं शक्य नव्हतं. आज जे कोटी आपण बोलतो ते त्यावेळेस लाख होतं. म्हणजे पैशाची किंमत आहे ती आसूमध्ये असताना त्यावेळेस त्यांच्याकडे पाऊण लाखाची देवपूजा होती. याचा अर्थ ते किती गडगंज श्रीमंत होते हे आपण जाणू शकतो. आणि त्या श्रीमंत होत्या, देवाची अगोदरही त्यांची भेट झालेली होती आणि ते आत्ता अशाच प्रसंगानुरूप परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. ते इतकं श्रीमंत होत्या का ते त्यांच्याच भांडवलावरती व्यापार करायचे, ते सावकारी करायचे, व्याजाने पैसे द्यायचे आणि त्यातून मिळालेले जे हिरे, रत्न, माणक, मोती, पोळी, सोनं, नाणं, त्यावेळेचं जे इस्टेट होती, धन धान्य भरलेलं कोठार, असं त्यांचं सर्व काही भरपूर असायचं आणि ते साठवायचं. त्यांच्याकडे दूध तर भरपूर होतं. देवाला दर्शनाला आलेले आहे आणि दार बंद करून त्या दोघीच असल्यामुळं ते आलेलं आहे. आता ही गौराईसा जी आहे ही खेमाईसाची मुलगी आहे. म्हणजे ह्या त्या मुलगी आणि आई अशा दोघी आहे. दरवाजा बंद केला, सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या आणि तशाच देवाच्या दर्शनाला आल्यामुळं वेच निर्माण झाला, वेद निर्माण झाला आणि परमेश्वराच्या ठिकाणीच खडकुलीला मुक्कामी राहिल्या. मुक्कामी राहिल्यामुळं तिकडं रात्री कुत्रे घरामध्ये घुसले. त्यांनी जे तुपाचे भांडे आहे, दुधाचे भांडे आहे ते सांडवले आणि ते उतरंड उलगडून सांडवली. तुपाचा ओघ दारापर्यंत येऊन बाहेर पडला. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी ते बघितलं. त्यांचा भाचा आहे, त्यांचा मामा आहे, नातेवाईक आहे. त्यांच्या ते लक्षात आलं की हे सर्व यांचं इथं हे कोणीच नाही, यांनी दरवाजा लावून बाहेर गेलेले आहे. घरामध्ये कुत्र्यांनी सारं दूध दुभतं सांडवलं आहे, ते बाहेर पडलेले आहे. आणि त्यांना लक्षात आल्यानंतर ते निरोप द्यायला येतात आणि ते येतात. आल्यानंतर तुमचं सगळं वाया जात आहे म्हटले, नासधूत होत आहे, आपलं सगळं सांभाळा, चला आपलं सगळं देणं मग करून या. अशा पद्धतीने ते निरोप देतात. इथं आल्यानंतर देव समोर बसलेले आहे. देवाच्या समोर त्या अत्यंत नम्रतेने बसलेले आहे आणि हा निरोप लागल्यानंतर ते सर्व तूच कर, तूच सांभाळ असं ते निरोप देतात आणि देवाला विचारतात का जी आमच्याकडे पैसा अडका भरपूर आहे, तर गोसाव्यांसाठी काही लागतं का, गोसाव्यांसाठी काही आणू का? असं म्हटल्यानंतर देव म्हणतात इथं काही उपयोगाला जाईल आणि आम्हाला काही लागत नाही, आम्हाला ती काही लागत नाही, तुम्हाला वाटेल ते करा म्हटले. अर्थात एवढी स्थिरता आणि कणव त्यांची होती. एवढी इस्टेट असताना, पैसा असताना ते परमेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर इतका वेद आणि वेच निर्माण झाला होता. त्यांना जेव्हा निरोप लागतो का तुमचं सारं सांडवलं, पण मनावरती कोणत्याही प्रकारचा अस्थिर भाव न येऊ देता, डिस्टर्ब न होता, तेवढ्याच गंभीरपणे त्यांना सांगितलं. त्यांचे जे नातेवाईक होते, भाचे होते, मामा होते, सांगायला आले होते. ते म्हटले तुम्हीच घ्या, तुम्हीच काय करायचं ते करा, त्याचा निर्णय तुम्हीच करा. आणि देवाला विचारतात पण देव म्हणतात आम्हाला तिथं काही लागत नाही. आणि त्यामुळे त्या तशाच देवाजवळ थांबल्या. सर्वज्ञांनी त्यावेळेस समुद्राचा दृष्टांत सांगितला. अत्यंत महत्त्वाचा. धर्म हा एक समुद्र आहे
आणि त्या समुद्रातून कोण कोण काय काय उद्यम काय काय व्यापार करून जगतो यासाठी अत्यंत महत्त्वाचा दृष्टांत सांगितला. समोर सारे भक्त लोक आहे, खेळीगोई आहे. देव म्हणतात कोणीतरी समुद्राच्या ठिकाणी व्यापार करायला जातो आणि अनेक लोक व्यापार करण्यासाठी गेल्यानंतर कोणी त्याचे जे कवडे आहे ते घेऊन येतात, त्याचा उद्यम करतात, व्यापार करतात, घर चालवतात. कोणी हिरे माणिक मोती शोधतं, आजच्या काळामध्ये कोणी वायू शोधतं, कोणी मासेमारी करतं, कोणी काय काय शोधण्याचा प्रयत्न करतं. तसं आजच्या पद्धतीनं आपापल्या परीनं आपापल्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार ते त्या समुद्राचा उद्यम करताय, व्यापार करताय. परंतु एक असा असतो का तो म्हणतो या समुद्रात काय नसेल, म्हणून तो खोलवर जातो, शोध घेतो आणि त्याला अनमोल असा हिरा सापडतो. तो हिरा घेऊन तो राजाकडे येतो, राजाला दाखवतो. राजा म्हणतो आता हे जो हिरा आहे याचं तुला जर दाम द्यायचं तर याचं किंमत करावी लागेल आणि याची किंमत जड जवाहीर जे आहे तेच करू शकतात. म्हणून राजा त्याला बोलावतात. तो येतो, ते हिरा जो आहे तो चेक करतो. तो चेक केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा अनमोल हिरा आहे, याची किंमतच होऊ शकत नाही. ते राजाला सांगतात का अनमोल असा हिरा याची किंमत होऊ शकत नाही म्हटले, याची जी किंमत कोणी करेल तर त्याची जीभ झडेल म्हटले. आणि त्यामुळं राजाही तो घेऊ शकला नाही, इतका अनमोल असा हिरा आहे. तो अनमोल हिरा आहे असं समजल्यानंतर लोक त्याला ओवाळणी टाकायला लागले, त्या ओवाळणीतच त्याचं घरदार चालायला लागलं. अर्थात परमेश्वर म्हणतात हा धर्म हा एक समुद्र आहे. या समुद्राच्या ठिकाणी, या धर्माच्या ठिकाणी कोण कशासाठी येतं, कोणत्या हेतून येतं, कोणत्या भावनेनं येते, त्याला ते मिळत राहतं. पण एक असा असतो का तो म्हणतो इथं परमेश्वर आहे, या परमेश्वराच्या ठिकाणी ब्रह्मविद्या आहे, यात काय नसेल असं म्हणून खोलवर जातो. त्याला ब्रह्मविद्या सापडते, ब्रह्मविद्या भेटते, बोध होतो, जाणीव होते. आणि मग तो त्याला ब्रह्मविद्या झाल्यानंतर त्याचं सर्व यातायात आहे, जन्म मृत्यू आहे, हे सर्व त्याचं संपतं आणि तो प्राप्तीला जातो. म्हणून आपणही परमेश्वराची प्राप्ती करत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना, धर्मामध्ये धार्मिकता करत असताना नेमकं कोणत्या हेतूने धार्मिकता करतोय, काय मिळावं. आणि अशा प्रवृत्तीचे लोक आहे की जे आपले घरदार चालतील, सुख मिळतील, या भौतिक जगाचे जे अभिलाषा आहे, सुखाच्या जे अभिलाषा आहे, हे दृष्टपर भक्ती करणारे लोक भरपूर आहे. एक थोडा आणखीन पुढे जातो, थोडासा अभ्यास करतो, त्याला कळतं, समजतं, त्यातून आणखीन अधिक धार्मिकता करतो, परंतु दृष्टपर भाव आहे. परंतु एक असा आहे का तो म्हणतो इथं परमेश्वर आहे, परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे आणि ह्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्येतून आपलं तर सर्वच जन्ममृत्यूचा जो फेरा आहे तो चुकेल, आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल, आपल्याला मुक्ती मिळेल आणि ही सारी सुखदुःखाची जी यातायात आहे आपली फिटेल. तो अधिक आत आल्यानंतर तो परमेश्वराची भक्ती त्या पद्धतीनं अहेतुक भावानं ब्रह्मविद्याशास्त्राच्या ज्ञानानुसार आचरणाच्या अनुषंगाने, तत्त्वसिद्धांताच्या अनुषंगाने करतो आणि त्याला परमेश्वर प्राप्त होत असतो. तशा या खेळीगोई आहे म्हटले. भक्ती करताय, परंतु का करायची, कशासाठी करायची, कशाची किंमत काय आहे हे नेमकं आपण समजलं पाहिजे. आज आपल्याकडं थोडंफार असेल तर आपल्याला किती अहंकार असतो, अहमपणा असतो, त्यातून आपण बाहेर पडत नाही, आपल्याला थोडासाही त्याग होत नाही. त्यातच आपण अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतो. धार्मिकता आहे त्याच्यासाठीच, क्रिया त्याच्यासाठी, स्मरण चिंतन त्याच्यासाठीच, स्थानवंदन त्याच्यासाठीच. हा अभिमान आपला जो आहे हा भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगाने असतो. परमेश्वरी तत्त्वज्ञान सांगत असतानाच त्यांचा जो भाव आहे खेळीगोईचा तो अत्यंत उदयास आला आणि त्या तशाच परमेश्वराला अनुसरल्या. त्या घरीसुद्धा गेल्या नाही, एवढी मोठी इस्टेट, एवढा मोठा पैसा आहे, या सोडून आल्या. या प्रकरणावरच परमेश्वर मग अधिक निरूपण करता. सर्व भक्त बसलेले आहे, त्यांचे जे मामा भाचे जे निरोप द्यायला आलेले ते निघून गेलेले आहे. ते ज्या उद्देशाने आले ते तोच उद्देश घेतला, पण समोर परमेश्वर आहे त्यांना कळाला नाही, खेळीगोईला मात्र कळाला. ते निरोप दिला, त्यांना सांगितल्यानंतर ते आनंदित झाले असतील, चला आपल्याला एवढी मोठी इस्टेट भेटली. ते परत तसेच गेले, पण खेळीगोई तशाच अनुसरल्या, परत त्या काही रिटर्न गेल्या नाही. देव म्हणतात कोणी एक आहे की सप्तांग राज्य म्हणजे खूप मोठी श्रीमंती सोडून त्याग करतो. त्याच्याकडे खूप काही असतं परंतु तो त्याग करतो. आणि एक असा असतो का दुधी करांट्यामध्ये जेवण करतो, त्याचीसुद्धा त्याचा त्याग होत नाही, ते सुद्धा त्याला सोडावंसं वाटत नाही. ही एक जीवाची प्रवृत्ती असते आणि हे बोधाचं लक्षण आहे.
बोध झाल्यानंतर सकळ संपत्ती आ संपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती याची जाणीव ज्याला होईल तो सर्व काही सोडतो आणि बोध न होता धार्मिकता करणारे लोक अनेक आहे त्यांच्याच्यानी थोडासाही त्याग होत नाही. त्यांना धर्माच्या गोष्टी जर सांगायला लागलो तर वेळ नाही सांगतात, सत्संगाला वेळ नाही, काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक अडचणी आहे, मग प्रापंचिक अडचणी सांगतात, साऱ्या अनेक गोष्टी आहे. ही देण्याची जी प्रवृत्ती आहे ही असण्यावर नसते, ही मुळातच बोधाच्या लक्षणावरती अवलंबून असते. एखाद्याकडं बोधचं लक्षण असेल, बोध परिपक्व असेल, त्यागाची प्रवृत्ती असेल, त्याच्याकडे काहीच नसेल तर तो उसनं करून देईल. आणि एखाद्याची प्रवृत्ती नसेल, त्याच्याकडे गडगंज असेल परंतु त्याला 2 रुपये देण्याची प्रवृत्ती निर्माण होणार नाही. हे ज्या अवस्था आहे जीवाच्या ह्या बोधाच्या लक्षणावर, बोधाच्या जाणीवर अवलंबून असतात. आणि हा बोध आणि बोधाची जाणीव, बोधाचं लक्षण हे परमेश्वराकडून येत असतं. त्याला किती जाणीव आहे. धर्माच्या चर्चा गप्पा मारणारे आपल्याला भरपूर आजूबाजूला दिसतात, परंतु तसं राहणं, तसं वागणं, तसं बोलणं हे मात्र दुर्मिळ. ते खोईगोईच्या माध्यमातून दिसतं. ते परमेश्वराच्या दर्शनाला आले परंतु नुसतं दर्शनच नाही घेतलं तर त्याग करून टाकला. दर्शनाला येणारे भरपूर आहे, अभिलाषा करून भरपूर आहे, धार्मिकता करणारे भरपूर आहे, परंतु का करतोय, कशासाठी करतोय. प्रापंचिक अडीअडचणी निर्माण झाल्या तर आपण किती यातायात करतो, परंतु धर्माच्या अनुषंगाने अडीअडचणी आपल्याला लगेच दिसतात, समोर येतात. त्या आपण कधीही दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही. परंतु श्रीमंत कोण आहे का ज्याला धर्माची जाणीव आहे, धर्मासाठी देण्याची प्रवृत्ती आहे, तो श्रीमंत आहे. त्याच्याकडे काय आहे याच्यावरती श्रीमंती ठरत नसते. त्याग कशाचा करायचा, का करायचा, कशासाठी करायचा, स्वतःचं हित कशात आहे, खर्च काय आहे आणि सेविंग काय आहे ज्याला कळालं तो खरा श्रीमंत. खर्च आपण प्रपंचाच्या ठिकाणी जो करतो तो खर्च आहे, त्यातून आपल्याला लाभ होणार नाही, उलट असंत कर्म लागणार आहे. आणि सेविंग जी आहे की जी धर्माच्या ठिकाणी आपण करतो ती सेविंग आहे, त्याचं आउटपुट आपल्याला भेटणार आहे, त्याचं रिटर्न्स भेटणार आहे आणि तेही दुपटी तिपटीनं भेटणार आहे. परंतु एवढं जाणीव होऊनसुद्धा मनुष्य मात्र प्रपंचामध्ये खर्च जास्त करतो आणि धर्मामध्ये जो खर्च आहे त्यालाही खर्च समजतो, परंतु ती सेविंग आहे हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात एखाद्याकडं खूप काय असतं त्याला 2 रुपये देण्याची अवकात नसते, परंतु एखादा असा असतो का सप्तांग राज्य त्याग करतो. एखादा असा असतो का ज्याच्याकडे काहीच नसतं, अष्टाविष्ट दारिद्र्य असतं आणि तेही त्याला त्याच्याकडे जे आहे त्यातलं देता येत नाही, द्यायची इच्छा होत नाही. कारण भूतलावर सहजासहसा असा त्याग करायला पाहिजे तसा त्याग कोणी करत नाही म्हटले. परंतु त्यागाचे मग परमेश्वर प्रकार सांगतात. एक मळ त्यागी आहे, एक अनिष्ट त्यागी, एक सदैव त्यागी आहे. त्याग जैसा खोईगोईचा. आता हे त्यागाचे प्रकार आहे. मळ त्यागी आहे, मळ आहे असं समजून त्याच्याकडे न पाहता पूर्णपणे सांडून देणं, त्याग करणं हा मळ त्यागी आहे, जसा पूजनीय भांडारेकर. एक अनिष्ट त्यागी आहे, हा प्रपंच अनिष्ट आहे म्हणून सोडणारे, जसे सदैव त्याग आणि मळ त्याग, अनिष्ट त्याग, अजून चौथा कुष्ठरोगियाचा त्याग, असे वेगवेगळे प्रकार आहे. का हा प्रपंच अनिष्ट आहे, यातून आपलं हित नाही आहे. जसं आचार्य आहे, पूजनीय माईंभट आहे, प्रपंच अनिष्ट म्हणून त्यांनी सोडला. आणि सदैव त्याग जे आपल्याकडं आहे ते आता सर्व कर्मवश निघून गेलं, नष्ट झालं, आता आपल्याकडं काहीच नाही, जगण्याची वांदे झाले आणि त्यावेळेस मग निघतो तो त्याग. आणि कुष्ठरोगियाचा त्याग, का एखादा श्रीमंत असतो, पैशावाला असतो, मानपान असतो, पण त्याला कुष्ठरोग झाला. आता कुष्ठरोग झाल्यानंतर आपोआपच घरचे रागराग करायला लागले, परंतु तो विचार करतो जाऊ दे, मुलं आहे, सुना आहे, ते परक्याचं आहे, आपली बायको तरी आपली सेवा करते, परंतु बायको बी एकदा म्हणते हा मरत का नाही. कारण लोक जे आहे सोयरेधारे येणं बंद झाले, आपले मुलं बाळं रागराग करायला लागले, सुना रागराग करायला लागल्या. जेव्हा बायको म्हणते हा मरत का नाही म्हटले, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपलं कोणीच नाही आहे. तो उठतो, गावाच्या बाहेर दुबळेश्वराच्या मंदिरात जातो. दुबळेश्वर हा काही देवता नाही, दुबळेश्वर म्हणजे जी देवता ज्याला काही देऊ शकत नाही, अशी ह्या देवतेच्या ठिकाणी जातो, कारण त्याला बोध नाही आहे. त्या मंदिरात गेल्यानंतर झाडलोट करतो, साफसफाई करतो. लोक म्हणतात बरं आहे, चांगला आहे, झाडलोट करतोय. मग त्याला खापरामध्ये
जेवण आणून देतात, दृष्टपर त्याचं आथरा पांघरायचं, जेवणाचे ज्या बी अडचणी त्या दूर होतात आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा जो कुष्ठरोग आहे तो बरा होतो. घरच्यांना समस्त कुष्ठरोग बरा झालेला आहे आणि मग बरं आहे आपले घर राखायला उपयोगी पडेल असं म्हणून ते जेव्हा त्याला न्यायला येतात तेव्हा त्याला जाणीव झालेली असते, त्याला बोध झालेला असतो. तो म्हणतो नाही, आता तुम्ही माझे नाही, मी तुमचा नाही, देव माझा मी देवाचा. ही जाणीव बोधाशिवाय होत नाही. काही संकटाशिवाय आपल्याला धर्माची जाणीव कळणं शक्य नाही. जेव्हा संकट येतात तेव्हा नाती कळतात, परिस्थिती कळते, कोण आपलं कोण परकं हे समजतं, लक्षात येतं. परंतु बोधाच्या माध्यमातून परमेश्वराने हे आपल्याला सर्वच जाणून दिलेलं असतं. परंतु तो बोध आपला किती परिपक्व आहे यावरती ठरत असतं. तसे आपला त्याग तो त्याग आहे, कोणताही त्याग असो त्यालाही भाग्य लागतं. परमेश्वर एखादी कणव जर आपण परमेश्वराची जोडलेली असेल तर आपलं सर्व नासून आपल्याला परमेश्वर घेऊन जातील, त्याग करायला लावतील. परंतु ती आपलीही प्रवृत्ती असली पाहिजे, आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि ह्या जीवाची अवस्था आहे, आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपल्याला काय देण्याची इच्छा आहे. आपल्याला असं वाटतं की मी दिलं म्हटल्यानंतरच मार्ग चालतो, मी दिलं म्हटलं कार्यक्रम चालतो, मी दिलं तरच हे होईल, मी असलो तरच ते होईल. ही भावना आपली जी आहे हे अन्यथा ज्ञान आहे, हे आपला अहंकार आहे. यातून बाहेर पडणं म्हणजे बोध होणं. ह्या मीपणातून माझ्यापणातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा परमेश्वर आपल्याला कळत असतो. कारण आपण जोपर्यंत मी माझ्यात आहे तोपर्यंत देव आपल्याला कळत नाही. माझ्यातून मी जेव्हा निघेल तेव्हा मला देव कळेल, तेव्हा मला देव समजेल. आणि म्हणून परमेश्वर या अनुषंगाने खूप मोठं तत्त्वज्ञान सांगतात, समुद्राचा दृष्टांत सांगतात. धर्म हा समुद्र आहे, आता आपण काय घ्यायला आलेलो आहे हे आपल्या प्रवृत्तीवरती, आपल्या त्यागावरती अवलंबून आहे. आपल्याजवळ काय आहे, त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, ते आपल्याला किती उपयोगी पडणार आहे याचा विचार करून, चिंतन करून आपण कशी धार्मिकता केली पाहिजे, कोणत्या भावनेनी, कोणत्या हेतूनी केली पाहिजे हे आपण आपल्या बुद्धीच्या लेवलवरती ठरवलं पाहिजे. आणि ती बुद्धीची लेवल ही परमेश्वराने दिलेल्या बोधावरती अवलंबून असते. बोध तर दिला, परंतु तिची वाढ, तिची वृद्धी, तिची प्रतिकारता वाढवायचं काम मात्र आपलंच आहे. आणि म्हणून जसजसं आपल्याला ज्ञान होईल, समज येईल, त्या समजातून अनुभूती येईल, प्रचिती येईल, त्यातून आपला जो बोध आहे हा परिपक्व होत राहतो. आणि त्यानंतर बोधाच्या शक्तीचं कार्य होतं. शक्ती म्हणजे एनर्जी. त्या शक्तीचं कार्य आहे त्यागाची भावना. तोची व्हावा तोची भेटावा हे शक्तीचं कार्य आहे. अन्यथा शक्ती नसेल, बोध आहे, सर्व समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि ही बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून येते. आता बोध आपल्याला पूर्वकर्मी कधीतरी कळत न कळत केलेल्या क्रियेचा अहेतुक भाव निर्माण झाला आणि तो परमेश्वराने स्वीकारला, मूळाधिकार निर्माण झाला, आपल्याला बोध दिला. मग बोधशक्ती, बोध झाल्यानंतर अहेतुक क्रिया जर आपली झाली, फक्त देव मिळावा, देव भेटावा, ती तळमळ, चतुर्विध दुःख, स्मरण, चिंतन आणि आपल्यातला बदल आपण करत गेलो तर परमेश्वर आपल्याला पूर्ण बोधशक्तीचं कार्य वर्तत असतं परमेश्वराच्या, आणि परमेश्वराकडून येत असतं. ते कार्य आहे ती एकदा का बोधशक्ती झाली का मग त्यागाची इच्छा होते, भावना होते. फक्त आणि फक्त देव आवडतो. तो देव मिळवायसाठी प्रयत्न, उठणं, बसणं, बोलणं, खाणं, त्याचं फक्त तोची व्हावा तोची भेटावा ह्याच उद्देशाने असतं. म्हणून बोध आणि बोधशक्ती, बोध असणारे भरपूर लोक आहे, कळतंय, परंतु बोधशक्तीचं कार्य हे मात्र दिसत नाही. आणि बोधशक्तीच्या कार्यातून त्याग मात्र घडत असतो. त्याची जशी शक्ती त्याची त्या पद्धतीनं त्याचा त्याग घडत असतो. असेच एके दिवशी सर्वज्ञांचा पूजा अवसर झालेला आहे. ओसरीत आसनावर उपिष्ट परमेश्वर आहे आणि सर्वज्ञांनी भटोबासांना दैवत्य निरूपण केलं. म्हणजे दैवराठीचं तत्त्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली, परमेश्वराचं तत्त्वज्ञानाचं निरूपण केलेलं आहे सकाळी सकाळी. आणि भटोबासांनी ते घोकलं. म्हणजे घेई जे घोकी जे मग काळे करून उपयोगात आहे. आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण परमेश्वर म्हणता कळेल का न कळेल, समजेल का न समजेल, आज तुम्हाला उपयोगी येईल का नाही येईल याचा विचार न करता घ्या, ऐकत राहा, घोका म्हणजे चिंतन करा आणि मग कधीतरी उपयोगी तुम्हाला येणार आहे. जसं आपण प्रवासाला निघाल्यानंतर शिदुरी घेतो, तर ती शिदुरी घेण्याचा उपयोग काय असतो, महत्त्व काय असतं का, कधीतरी अडीअडचणीच्या काळात आपल्याला ती पडते, उपयोगी पडते. तसं आपण घेत राहावं. जिथून भेटेल, ज्यांच्याकडून भेटेल ती घेण्याची भूक जर आपली असेल
तर आपण ती घेत राहावं आणि घेतल्यानंतर त्याचं चिंतन करावं. ते चिंतन केल्यानंतर ते आपल्या सतत शिदुरी म्हणून बरोबर राहतं आपल्या जीवनामध्ये आणि तेच वेळोकाळीला आपल्याला ते उपयोगी पडतं. आपल्याला लक्षात येतं का देवाने असं सांगितलं, देवाने तसं सांगितलं आहे. आपल्या धर्माचं तत्त्व असं आहे, आचार तसा आहे, विचार तसा आहे. प्रसंगानुरूप आपल्याला ते कळतं, समजतं, लक्षात येतं आणि मग ते आपण करतो आणि त्या अनुषंगाने धर्माची प्रतिकारांता वाढून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून देव म्हणतात, हे आचार्यांनी ते घेतलं, घोकलं, मुखपाठ केलं. त्याच वेळेस आचार्यांचं जे घोक आहे, सकाळचा अभ्यास आहे किंवा निरूपण आहे ते सर्व झालेलं आहे आणि आचार्य मग व्यापाराला निघायच्या तयारीत आहे. तेवढ्यात एक सावखेड्याचे कमळनाभी नावाचे विद्वान महात्मे आले. दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांच्या समोर बसले. जी गोसावी आम्हाला काहीतरी निरूपण करायची असं ते देवाला विनंती करतात आणि मग देव म्हणतात, परमेश्वराचा कड असलेले कृतिरूप आचनरूप निरूपण करू की पुरुषाचा कड असलेले निरूपण करू? आम्हाला काय वाटतं, तुम्ही काय व्हावं, तुम्ही कसं राहावं हे सांगू का तुम्हाला जे वाटतं ते सांगू म्हटले. अर्थात दैवादी मार्ग निरूपू की पुरुषादी मार्ग निरूपू? पुरुषाद्य मार्ग अनंत आहे, दैवाद्य मार्ग तो एक आहे. म्हणजे परमेश्वराचा जो मार्ग एकच आहे. पुरुषाद्य मार्ग म्हणजे देवतेचे असतील, जीवाचे असतील, ऋषीमुनींनी निर्माण केलेले असतील, हे सर्व जे मार्ग आहे ते अनेक आहे म्हटले. दैवाद्य मार्ग एकच आहे, परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग एकच आहे म्हटले. कोणता तुम्हाला निरूपू म्हटले? त्यांना काही लक्षात येईन, कारण आजपर्यंत ते कधी ऐकलेलं नाही. ते वैदिक ब्राह्मण आहे, पंडित आहे, परंतु कर्मकांड, ऋतवैकल्य, उपास, तापास, यजन, याजन हे सर्व कर्म करत करत त्यांनी सारं आयुष्य घालवलेलं आहे आणि पहिल्यांदा ते ऐकताय दैवाद्य मार्ग आणि पुरुषाद्य मार्ग एकचसाठी असतं काय असतं त्यांच्या लक्षातच आलं नाही, त्यामुळे ते गप्प राहिले. मग देव म्हणतात, आद्यंती दैव मध्य पुरुष. अहो, देणारा परमेश्वरच आहे, नेणाराही परमेश्वरच आहे, परंतु जीवाचा जो कड आहे तो जीवानी केला पाहिजे. बोध आम्ही देऊ, प्राप्तीला आम्हीच घेऊन जाऊ, परंतु जीवाचा जो कड आहे म्हणजे त्यागाचा आहे, आचरणाचा आहे, विचाराचा आहे, त्या तत्त्वसिद्धांतावरती चालण्याचा आहे, प्रयत्न करण्याचा आहे, हा सर्व जो कड आहे त्याची जी निर्णय क्षमता आहे, ती निर्णय जी घेण्याची त्याची तयारी आहे ती जीवाची असली पाहिजे. आणि देवाने सांगितल्यानंतर तेही बी लक्षात नाही आलं, ते गप्पच राहिले. मग देव म्हणतात, एक ग्रामपशु एक अरण्यपशु. ते ग्रामपशु म्हणले आणि ते मग त्यांच्या काही लक्षात आलं नाही, ते उठून निघून जातात. सिद्धांत लक्षात न आल्यामुळं काय विचारावं हे त्यांच्या लक्षातच येतं आहे, ते विचारतच नाही. परमेश्वराची अर्थात निरूपणाची प्रवृत्ती आहे, ज्या अर्थी परमेश्वर म्हणतात की तुम्हाला काय विचारू, काय सांगू, तुमची काय इच्छा आहे, काय प्रवृत्ती आहे, काय अवस्था आहे तुमची. निरूपण करण्याची प्रवृत्ती जरी परमेश्वराची असली तरी त्याला मात्र समजत नाही, कळत नाही तरी परमेश्वराला त्यांनी विनंती केली असती की देवा सांगा, तुमच्या कडेने सांगा, तुमच्या प्रवृत्तीने सांगा, आम्हाला समजून सांगा. तुम्ही समजावलं तर आम्हाला समजेल, तुम्ही जाणवलं तर आम्हाला जाणवेल. अशा पद्धतीने त्यांनी विनंती केली असती तर यदाकदाचित देवाची प्रवृत्ती असल्यामुळं देवाने त्याला बोधही दिला असता, जाणवलं असतं, समजावलं असतं. परंतु तो गप्प बसला, तो निघून गेला. आणि मग देव म्हणतात, एक ग्रामपशु एक अरण्यपशु. एक अरण्यातला पशु आहे, एक ग्रामातला पशु आहे. हे ग्रामपशु म्हटले, हे गावात राहतात आणि याचं त्याचं दोष बघतात. त्या ग्रामपशुपेक्षा अरण्यपशु चांगला म्हटलं. तो तिकडं गेल्यानंतर निदान इकडून जर ते दोष तरी घेत नाही, पाहत नाही. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर निरूपण करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आचार्य जे आहे हे व्यापाराला जाऊ लागले. देव म्हणतात, वानर्या, हे निरूपण घोका, मुखपाठ करा, हे तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे म्हटले. तर भट्टोबास म्हणले, जी हे मुखपाठ केलेले आहे, मी घोकलं आहे म्हटले. तुम्ही जे सांगितले या अगोदरही ते मी घेतलेलं आहे. देव म्हणतात, वानर्या, तुम्ही म्हणत आहात ते असेच आहे, बरोबर आहे, तुम्ही घेतलं आहे, घोकलं आहे, पाठ केलं आहे, परंतु महात्म्याने दुन्नापथ्य घ्यायचे. ते पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे. अदृश्य शास्त्र आहे. तुम्हाला वाटलं आता पाठांतर झालं, मग आता आपलं झालं, धर्म झाला, देव भेटला किंवा कळाला, असं नाही आहे. हे पुन्हा पुन्हा सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला जर करत राहिलो तरच ते आपल्या हृदयामध्ये त्याची जी ज्योत आहे ती तेवत राहील आणि आपली प्रतिकारांता वाढून, योग्यता वाढून परमेश्वरापर्यंत जाऊ. दुनापथ्य घ्यायचे, पुन्हा पुन्हा ते घेत राहा. आणि मग हो काजी असं म्हणून भट्टोबाचं निरूपण ऐकलं आणि मग ते निघाले. आपणही एखाद्या वेळेस सत्संग ऐकतो, पण नुसताच ऐकतो. तो जर सत्संग ऐकला ना, आपण 2 दिवसांनी त्याला जर विचारलं तर काय सांगितलं, तर तो फक्त ऐकलं असतं.
त्यासाठी आपला प्रयत्न नियोजनबद्ध असला पाहिजे. सत्संग ऐकल्यानंतर नोट्स काढल्या पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याच्यात नेमकं सांगितलं आहे काय, आचाराच्या अनुषंगाने अशी कोणती आचार आहे का जो आज आपल्याला आपल्या जीवनात आपण उतरवू शकतो. त्यागाच्या अनुषंगाने, समजच्या अनुषंगाने, बोधाच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने याचं आपण चिंतन जर केलं तर ते उपयोगी पडतं. जसं जनावरं दिवसभर चरण करतात, चारा खातात, परंतु रात्री बसल्यानंतर रवंथ करतात, त्यावेळेस त्यांचे धातू धष्टपुष्ट होतात. तसं आपण आपलं हे ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर जर चिंतन नाही केलं तर ते काहीच उपयोगी होणार नाही. चिंतन केलं तर आपलं जे ज्ञान आहे ते परिपक्व होईल, आपली बुद्धी आहे ही तल्लख होईल. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आपण आज जेवण केलं असं म्हणत नाही, आता सकाळी जेवण केलं संध्याकाळी नाही. आपल्याला सकाळी जेवण लागतं, संध्याकाळी जेवण लागतं, दररोज दात घासतो, दररोज आंघोळी करतो, दररोज जे बी आहे ते दररोजचं करतो. मग धर्म दररोजचा करायचा विषय नाही आहे का, किंवा अभ्यास दररोजचा करण्याचा विषय नाही का, तो दररोज करण्याचा विषय आहे. परंतु तो कधीतरी आपण करतो आणि त्यामुळे डोक्यात काही जात नाही, डोक्यात काही समजत नाही. आणि मग लोक काय विचारतात, बाबा आमच्या लक्षातच राहत नाही, आमच्या ध्यानातच राहत नाही. याचं कारण त्यांनी ती प्रॅक्टिस केलेली नाही आहे. एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं चल 100 दंडोत घाल, तो लगेच घालू शकत नाही. परंतु त्याला सांगितलं महिनाभरानंतर तुला 100 दंडोत घालून दाखवायचे आहे, त्याला अवधी दिला, त्यांनी जर दररोज सवय केली, सराव केला, तर दररोज 1-1, 2-2, 5-5 दंडोत वाढवत गेले तर 1 महिन्यानंतर 100% तो 100 दंडोत घालू शकतो. आणि तीच प्रॅक्टिस दररोज तो करत राहिला तर दररोज 100 दंडोत घातल्यानंतर त्याला ते विशेष काहीच वाटणार नाही. तसं अभ्यासाचं आहे, दररोज चिंतन करावं लागतं. प्रत्येक गोष्ट जर दररोज करतो तर मग धर्मही दररोज करण्याचा विषय असतो. पण धर्माला आपल्याला वेळ नसतो, आपल्याला वेळच नाही आहे असं म्हणून आपण कधी दात घासणं बंद केलं आहे का, जेवणं बंद केलं आहे का, नाश्ता बंद केला आहे का, आंघोळ बंद केली आहे का, चला आज वेळच नाही, न आंघोळ घालताच आपण कामावर जाऊ, नोकरीवर जाऊ, असं कधी केलं आहे का? असं कधीच होत नाही आपल्याकडून. कारण वेळ जरी नसला तरी जे दररोजचं करायचं असतं ते आपण दररोजच करत असतो. याचं नियोजन आपण केलेलं असतं, त्याच्याशिवाय शक्य नाही असं आपण समजून घेतलेलं असतं, जाणून घेतलेलं असतं आणि सुरुवातच तिथून केलेली असते. तसं धर्माव्यतिरिक्त अजिबात नाही. तेही आपल्या शेड्यूलमध्ये, आपल्या दररोजच्या नियोजनामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये धर्माचा एक विषय आपला कंटिन्यू असला पाहिजे. आणि वेळ नाही, मी त्यांना सांगत राहतो 2 वेळ तुम्हाला आहे. सकाळी उठल्याबरोबर वेळ आहे, त्यावेळेस चिंतन करा, मनन करा, थोडासा अभ्यास करा. रात्री सर्व जबाबदाऱ्या संपल्यानंतर झोपायच्या वेळेस आपल्याकडे वेळ आहे. आणि इतर वेळेसही जर इच्छा असेल, त्यातलं मर्म आपल्याला आपलं हित कळालं असेल तर आपण दिवसभराच्या कामामध्ये, या शेड्यूलमध्ये आपण धर्माचं चिंतन करण्याचं एक नियोजन, आपण विशिष्ट वेळ आपण काढली पाहिजे, तरच ती भेटणार आहे. कधीतरी, केव्हा तरी, कुठंतरी, कसं तरी असं जर मिळवत राहिलं तर धर्म भेटत नसतो, देव भेटत नसतो. म्हणून नियोजन आपण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण घेतलं पाहिजे. कधीतरी जर ऐकलं तर आपल्याला वाटतं अरे या पहिल्यांदाच ऐकलं, परंतु जेव्हा वारंवार ते आपण ऐकू तेव्हा आपल्या हृदयात ते घुसेल. म्हणून श्रवण भक्ती जी आपली कमी झालेली ती आपण वाढवली पाहिजे. ऐकलं पाहिजे, ऐकण्यातून नुसतंच ऐकून न घेता त्याचं चिंतन केलं पाहिजे. नुसतं चिंतन न करता त्याचे नोट्स काढले पाहिजे. त्या नोट्स कधीतरी आपण कंटाळा आला, बोर झालो, सत्संग ऐकण्याची इच्छा नाही तर त्यावेळेस त्या नोट्सवरून नजर फिरवली पाहिजे. व्हेरी IMP म्हणून आपण जेव्हा एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकत असताना नोट्स काढून ठेवतो, त्यावेळेस परीक्षेला जाताना आपण त्याच्यावरती नजर मारतो, तशा नोट्स आपल्याकडे असल्या पाहिजे. तत्त्वज्ञान अत्यंत मोठं आहे, प्रगल्भ आहे, समुद्र आहे, गण आहे. परंतु त्याची सुरुवात आपण कशा पद्धतीनं करतो आहे, कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने करतो आहे आणि काय मिळवायचं आहे आपल्याला, याची जाणीव, आपलं हित जर आपल्याला कळालं तर नक्कीच त्याच्यावरती आपण चिंतन करून ते आपण मिळवायचा प्रयत्न करू. अन्यथा करायचं म्हणून करायचं, चाललं आहे म्हणून चाललं आहे, यातून काहीच भेटत नसतं, काहीच मिळत नसतं. आणि ज्ञानाशिवाय धर्म नाही, धर्माशिवाय परमेश्वर नाही आणि परमेश्वराशिवाय जीवन नाही. हे जेव्हा आपल्याला कळेल, लक्षात येईल, त्यावेळेस मात्र आपण नक्कीच त्याचा विचार करून पुढं जाऊ. एके दिवशी असं सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. देव ओसरीत आसनावर उपविष्ट आहे आणि हे सर्वज्ञांच्या दर्शनाला 2 विद्वान आले. दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं, सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञांना म्हणाले, जी गोसाव्यांनी आम्हाला गुणकार्याचं निरूपण करावं. आता देव आहे, देवाचे सद्भक्त दररोज देवाबरोबर आहे,
सेवा करतात, निरूपण चालू आहे, प्रश्न विचारतात, देव त्यांना प्रसंगानुरूप तत्त्व सांगतात. परंतु देवाची आता भरपूर जाहिरात झालेली आहे. आजूबाजूचे जे ब्राह्मण लोक आहे, विद्वान लोक आहे, त्यांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की चला आपणही जावं, काहीतरी विचारावं, काहीतरी ऐकावं, म्हणून ते पण आलेले आहे. आणि देवाला ते म्हणतात काहीतरी गुणकार्याचं निरूपण आम्हाला करावं. सर्व देवाला सत्व रज सत्वोत्तम रज निरूपण करू. काय करू? रज सत्व तम का रज मिश्रित सत्व, सत्व मिश्रित तम, तम मिश्रित रज, काय निरूपण करू तुम्ही सांगा. तुमची जशी मागणी आहे तसं आम्ही पुरवठा करू. तुमचं जसं म्हणणं आहे, तशी तुमची इच्छा आहे, जसा तुमचा प्रश्न आहे तसं निरूपण करू. आता हे सर्व जे ऐकलं हे त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं. देवानी निरूपण केलं त्यांना सत्वचित रथ काय म्हणजे त्यांच्या काहीच लक्षात येईना. देव विचारताय, निरूपण करण्याची परमेश्वराची प्रवृत्ती आहे, ते उत्सुकता म्हणून देवाकडे आलेले आहे. परंतु देवानी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांना काहीच लक्षात येत नाही. आता आपण लक्षात घ्या, आपल्याकडे बरेचसे लोक येतात, माझ्याकडे बरेचसे लोक येतात. आल्यानंतर मी विचारतो का धार्मिकता करता, कशासाठी धार्मिकता करता. त्यानंतर आम्ही धार्मिकता करतो, अशी अशी करतो. कोण आहे ते, काय मिळवायचं आहे त्यातून, काय मिळणार आहे तुम्हाला, याला काय प्रमाण आहे का तुम्हाला ते मिळवायचं आहे, ते 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 तुम्हाला त्यातून मिळणार आहे. काही प्रश्नाची उत्तरं कोणालाही देता येत नाही. अन्य लोकांना जर 4 प्रश्न विचारले, तुम्ही कोणाची धार्मिकता करता, कशासाठी करता, त्यातून उद्देश काय, त्यातून काय मिळणार आहे, आपला धर्म कोणता, त्याचा मूळ ग्रंथ कोणता, हिंदू धर्माचे सिद्धांत काय आहे, हे काहीही सांगता येत नाही. आणि जर काहीच सांगता येत नसेल तर त्या धार्मिकता करण्याला अर्थ काय आहे. म्हणून आपल्याला तत्त्व असलेले माहिती असले पाहिजे, सिद्धांत असले पाहिजे, आचार विचार प्रणाली असली पाहिजे. आता हे वैदिक ब्राह्मण आहे, विद्वान आहे, पंडित आहे, परंतु देवाने छोटासा प्रश्न विचारला तरी त्यांना सांगता येईना, त्यांना काहीच लक्षात येईना. आणि मग रजाने कर्मलेपाचा विस्तार होतो, तमामुळे बंधनात जीव हा पडतो. तरी देवाने त्यांना थोडंसं समजावलं आणि मग त्याच्यामुळंच आसंत कर्म घडतात आणि हा जो जीव मरणास जवळ जातो. कारण जीव हा तम आणि राजस आहे, सात्विक आहेच नाही. त्या राजामुळे तमापर्यंत जातो, तमाने आसंत कर्म करतो, आसंत कर्माने नरक प्राप्त होतात आणि तो त्यातच दुःखात पडतो. परमेश्वर त्याला सांगतात, तो नरकाला जातो. सत्वा सिद्धी परतूर सत्वामुळं त्याला त्याचं लाभ आहे, हित आहे, ते करून घेता येतं. परंतु ते सत्वावरती जीवाला जाण्यासाठी रजस्तम निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार आहे म्हटले. ते रजतम त्यांनी फेडून काढले पाहिजे, काढून टाकले पाहिजे, प्रयत्नाने ते नासवले पाहिजे, ते थांबवले पाहिजे. कष्टाने ज्ञानाने, ज्ञानाच्या समजातून तो रजतम आपल्यातला आपण पिळून काढला पाहिजे. आणि तो पिळून काढण्याचं एकच साधन आहे, ते आहे ब्रह्मविद्याशास्त्र. जोपर्यंत आपण ब्रह्मविद्याशास्त्रात आहे तोपर्यंत रजतमाचं कार्य आपलं वर्तणार नाही. परंतु थोडंसं दूर गेलो आणि या प्रपंचामध्ये पडलो की लगेच रजतमाचं कार्य चालू होऊन जातं. म्हणून सतत चिंतन, मनन, अभ्यास, त्याचा विचार, त्या हृदयामध्ये साठवण्यासाठी केलेला प्रयत्न, कष्ट हे आपण केलं पाहिजे. हे आपलं ध्येय जर आपण ठेवलं तरच ते होईल. कारण जीव हा रजतम आहे. एक कोणी राजस आहे, कोणी तामस आहे, सात्विक आहेच नाही. पण सात्विकतेकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रतिकारणता वाढून परमेश्वराची प्राप्ती त्याला होत नाही, त्याच्या बोधाचं कार्य वर्तत नाही, बोधाची शक्ती त्याचं कार्य करत नाही. आणि म्हणून सत्वस्थिता धर्मी अधिकार. परंतु हे सत्वस्थिता जीव आपोआप होत नाही, त्याला रजस्तम निरसावं लागतात, रजस्तम काढावं लागतात. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना निरूपण केलं. त्यांना काही कळालं न कळालं, परंतु परमेश्वराची प्रवृत्ती आहे. ते आले, विचारलंय, देवाने देवाची ड्युटी केली आहे. त्यांची चिकित्सा आता त्यांनी किती वाढवावी. देवाकडे वारंवार येऊन जर परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली तर परमेश्वर वारंवार त्यांना ज्ञान देतील, समज देतील. तसंच आपण आहे, आपल्याकडं कोणी आलं तर आपली ड्युटी आपण करावी. याला काय कळतं, याला काय समजते, 4 प्रश्नाचे विचारलं तर उत्तर देता येत नाही, याला काय निरूपण करावं, अशी प्रवृत्ती आपली नसावी. त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही राहिला. आपण आपली ड्युटी करावी, परमेश्वराचा अर्थाप्रती बोलावे. ज्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे, चिकित्सा आहे, जो आपल्याकडं आहे, तो आपल्याकडं आला, तो स्वतः आला नाही, देवाने त्याला पाठवलेला आहे. या भावनेने, हेतूने आपली ड्युटी आपण करावी. आणि म्हणून त्याला आपल्याला जे सांगता येईल ते सांगता येत असेल तेवढं सांगण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा.
आपण बऱ्याच गोष्टीवर गप्पा मारतो, चर्चा करतो, इकडूनच्या तिकडूनच्या गोष्टी चर्चेतून आपण त्याला सांगतो, त्याच्याकडून ऐकतो, परंतु धर्मावरती आपण कधी बोलत नाही, काही सांगत नाही, काही विचारत नाही. थोडंसं जुजबी आपण त्याची ओळख करून घेतल्यानंतर धर्मावरती आपण बोललो पाहिजे. तुम्ही धार्मिकता करता का करता, कशासाठी करता, त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, धर्मतत्त्वज्ञान माहीत आहे का, धर्मग्रंथ माहीत आहे का, तो वाचला आहे का, त्याचे प्रमाणं तुम्हाला माहीत आहे का, हे प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, चर्चा करावी, त्याची योग्यता अयोग्यता बघून त्या अनुषंगाने त्याला मार्गदर्शन करावं. परंतु त्याला मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी अगोदर त्याचं पहिले ऐकून घ्यावं, अन्यथा वाद होण्याची शक्यता असते. संवाद करावा, पण संवादामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा, विसंवाद साधू नये, त्यातून वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याची अवस्था, त्याची प्रवृत्ती, त्याची ऐकण्याची इच्छा, त्याची चिकित्सा, त्याच्यावरती तुमचा असलेला प्रभाव हे बघून आपण अन्य असेल तर अन्याच्या पद्धतीनं, उपदेशी असेल तर उपदेशाच्या पद्धतीनं, उपदेशी असेल तर बाबा तुम्ही उपदेश का घेतला, कसा काय घेतला, कशासाठी घेतला, काही अभ्यास करता का, लीळाचरित्र आहे का, सूत्रपाठ आहे का, हे विचारलं पाहिजे. आपण विचारत नाही, आपण बोलत नाही, आपण सांगत नाही आणि आपण ऐकतही नाही, म्हणून आपल्याला काही कळत पण नाही. मात्र आपण धर्माचे आहोत. जर काही कळालंच नाही तर करणार कसं, कळलंच नाही तर धर्म भेटणार कसा. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जी सीख दिलेली, समज दिली आहे, जाणीव करून दिलेली, ही ड्युटी आपल्याला आपल्यासाठी परमेश्वराने करून दिलेली. यातूनच आपली प्रतिकारंता वाढणार आहे, यातून धर्माच्या प्रति प्रेम, परमेश्वराच्या प्रति प्रेम, समर्थवादावरची निष्ठा आपली वाढणार आहे. आणि हे जे कर्तव्य आहे, ही जी ड्युटी आहे, हे आपण वारंवार जर सातत्यपूर्ण करत राहिलो तरच परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होणार आहे. कारण परमेश्वरचं जे कार्य हे अखंड चालू आहे आणि हे कार्य कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर बोलतात, कोणाला तरी निमित्त करून या जीवाचं उद्धार परमेश्वर करतात. आणि त्या निमित्ताला आपण पात्र झालो पाहिजे. आणि त्यासाठी आपण योग्यता, आपली शुद्धीकरण, आपला हेतू, आपला भाव, आपली नियत साफ असली पाहिजे. बघा, प्रपंचामध्ये राहत असताना लोक किती प्रयत्न करतात. एखादा राजकारणी आहे, पक्षाच्या अनुषंगाने त्यात काहीतरी थोडेफार पदं मिळावेत, किती जीव काढतात, किती प्रयत्न करतात. हे दृष्टफळ मिळवण्यासाठी किती आयुष्य व्यसतात, त्यातून त्यांना काही फायदा होणारा नसतो. कोणी कुटुंबासाठी करतं, कोणी मानापानासाठी करतं, कोणी पैशासाठी करतं, कशासाठी तरी. पण धर्माच्या अनुषंगाने आपण केलेला प्रयत्न तो मात्र आपली थोडी क्रिया वाया जात. आपण सत्संगाला चाललो आहे, 4 लोकांना 4 फोन केले तर ती क्रियासुद्धा वाया जात. आपण ऐकलं ते वाया जात नाही, आपण सांगितलेलं वाया जात नाही, आपण विचारलेलं वाया जात नाही. परंतु ती करण्याची इच्छा आपली असली पाहिजे आणि तीच आपली पूर्णपणे निघून गेलेली, याचं कारण धर्म आपल्याला समजलेलं नाही. आणि म्हणून वारंवार अशा प्रसंगानुरूप परमेश्वर आपल्याला एक जाणीव समज करून देत असतात. परमेश्वर परमेश्वराची ड्युटी करतात, आपण आपली ड्युटी केली पाहिजे. परमेश्वरही आचार्यांच्या माध्यमातून सांगतात की माझ्यापासून 2-4, तुझ्यापासून 5-6 जीव जीवाचं ऐकतो, आप्ताचं वाक्य लागे. जीव जीवाचं जर ऐकतोय तर त्या जीवाला आपण आप्तपणाने, आपलेपणाने किंवा आप्त म्हणून, स्वामी श्रीचक्रांचा परिवार म्हणून आपली ड्युटी करतोय म्हणून आपण सांगितलं पाहिजे. तेव्हाच परमेश्वरही आपल्या माध्यमातून कार्य करतील, आपल्याला निमित्त करतील आणि आपली योग्यता वाढेल. हे काही सानं नाही म्हटले, परंतु ती तळमळ, ती इच्छा, तो शुद्ध भाव, शुद्ध नियत, परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा जर आपली असली तर आपण हे करू. आणि हे जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या भक्तीमधले, दैवराटीचे आपण आहोत याचा अभिमान आपल्यालाही निर्माण होईल आणि परमेश्वराला निर्माण होईल. जेव्हा परमेश्वर अभिमान घेतील त्यावेळेस मात्र परमेश्वर नक्कीच आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.